राज्यातील विधानसभा निवडणुकीच्याच निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, ती म्हणजे कोणत्याही विरोधी पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीयेत ज्या आधारे विरोधी पक्षनेते पदाचा दावा करता येईल। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी आता विरोधी पक्षनेते पद मिळवण्याची तयारी करते। यासाठी आघाडीचा हवाला दिला जाऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊयात, जर केंद्रात आणि राज्यात आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊ शकतं, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते पद हे आघाडीला मिळू शकतं का ते। विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलंय। 132 जागा जिंकत भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, तर शिंदे आणि अजित पवार गटाने दमदार कामगिरी केली। शिंदे गटाने 57 तर अजित पवार गटाने 41 जागा मिळवल्यात। तर दुसरीकडे मात्र विरोधी पक्षांच्या आघाडीची अक्षरशः धुळदाण उडाली आहे। यातील एकाही पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत जेणेकरून विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येऊ शकेल। अशा परिस्थितीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी आता विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची तयारी करते आणि यासाठी आघाडी असल्याचा हवाला दिला जाऊ शकतो। केंद्रात किंवा राज्यात जर एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळालं नाही, तर अशा वेळी सगळ्यात मोठा पक्ष किंवा कोणताही पक्ष अन्य पक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करू शकतो। इतिहासात अशी अनेक आघाड्यांची सरकारही अस्तित्वात आलेली आहेत। सध्या केंद्रातही भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार सत्तेत आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद मिळवायचं असेल तर संबंधित पक्षाकडे संसदेतील एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% खासदार असले पाहिजेत असा नियम आहे। लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर यांनी हा नियम बनवला होता आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा याच नियमाचं पालन केलं जातं। आतापर्यंतच्या इतिहासात विरोधी पक्षनेता हा आघाडीचा आहे असं कधी घडलेलं नाहीये। विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीकडून दावा केल्याचं एकही उदाहरण अजूनपर्यंत तरी ऐकिवात नाहीये। तसंच कोणत्याही आघाडीला अजून तरी हे पद मिळालेलं नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2014 आणि 2019 मध्ये एनडीए सरकार बनलं, त्यावेळी विरोधी पक्षातील एकाही पक्षाकडे इतकं संख्याबळ नव्हतं जेणेकरून विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येऊ शकेल। अशा परिस्थितीत सलग 10 वर्ष लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता। पण आता म्हणजेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 10% सदस्यांची अट पूर्ण केल्यानंतर आता राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद मिळाले। सध्या महाराष्ट्र विधानसभेची परिस्थिती सुद्धा अशीच झालीये। विरोधी पक्षनेते पद मिळवण्या इतपत संख्याबळ हे कोणत्याही पक्षाकडे नाहीये। अशातच महाविकास आघाडीने मिळून जरी या पदावर दावा केला तरी ते पद त्यांना मिळेल याची शाश्वती दिसत नाही, कारण नियम आणि परंपरेत तशी व्यवस्था नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीला हे पद मिळेल याची शक्यता वाटत नाही। सर्वोच्च न्यायालयातील वकील अश्वनी कुमार दुबे यांच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षनेता हा संसदेतील विरोधी पक्षांचं एक प्रकारे नेतृत्व करत असतो। विरोधी पक्षातील ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य असतात त्या पक्षातीलच एखाद्या खासदाराला विरोधी पक्षनेता म्हणून निवडलं जातं। जर विरोधी पक्षातील कोणत्याच पक्षाकडे एकूण संख्येच्या 10% सदस्य संख्या नसेल तर अशा वेळी सदनात विरोधी पक्षनेता नसतो। इतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करायची आहे, ती म्हणजे 10% गणना ही पक्षाच्या आधारावर होत असते, आघाडीच्या आधारावर नाही। भारतीय संसद किंवा विधानसभा नियमावलीत विरोधी पक्षांच्या आघाडीचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो असं कुठंही म्हटलेलं नाहीये। एकंदरीतच आता ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पद रिक्त राहील का असा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतोय। सर्वोच्च न्यायालयातील वकील विनीत जिंदल यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरून संभ्रमाची स्थिती निर्माण झालीय। कोणत्याही विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी संबंधित पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत आणि याच संख्येच्या 10% म्हणजेच 29 आमदार असणं आवश्यक आहे, परंतु महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे इतके आमदार नाहीयेत। ठाकरे गटाचे 20, शरद पवार गटाचे 10 तर काँग्रेसचे 16 असं महाविकास आघाडीतील आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामुळे तिन्ही पक्षांना विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येऊ शकत नाही। जिंदल म्हणतात की याआधी गुजरात आणि मेघालयात अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचं पद हे रिक्त राहिलं होतं, पण महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्ष मिळून या पदासाठी दावा करणार असल्याची माहिती समोर येतेय। परंतु कायद्यात अशी कोणतीच तरतूद नाहीये, त्यामुळे यंदा महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचं पद रिक्त राहण्याची शक्यता ही जास्त आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।